नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण मसालेदार असे दुधी भोपळ्याचे कोफ्ते बनवूया। बघू शकता तुम्ही, कलरही छान आला, चवीला पण छान झाले। एक मध्यम आकाराचा भोपळा घेतला मी, त्याचे दोन्ही साईडचे देठ काढून घेतले। थोडा कवळा असल्यामुळे साला काढायची गरज नाही आणि छान किसणीने किसून घेतला आणि थोडासा पिळून घेतला, म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून टाकलं। आता हे किसमध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालूया। आता आपण याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालूया आणि ताजे हिरवे वाटाणे घेतले आणि 2-3 मिनिट छान परतून घेतले मी थोडंसं तेल घालून। आणि हे आता हे वाटाणे आणि लसूण आपण थोडंसं जाडसर भरडून, बघू शकता तुम्ही मिक्सरमधून हे थोडंसं जाडसर भरडलं, खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला। आता आपण मसाले घालूया। 1-1.5 चमचा तीळ घातलं मी आणि जे आपण मिक्सरमधून वाटाणे जे जाडसर काढून घेतले ते घातले। 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर, हे आधीच मी भाजून धने जिरे पावडर करून ठेवलं। अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला, चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं तेल घातलं 2 चमचे आणि बारीक चिरलेला कांदा घातला आणि छान मळून घ्यायचं। पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही मी, जेवढे आपलं किसमध्ये पीठ बसेल तेवढं पीठ टाकायचं आणि छान घट्ट पीठ असं भिजवून घ्यायचं आणि तेलाचा हात लावून छान पीठ मळून घ्यायचं। पुन्हा हाताला छान तेल लावून घ्यायचं आणि गोल गोल गोळे करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते याप्रमाणे सगळे कोफ्ते आपण बनवून घेऊया। आता आपले सगळे कोफ्ते बनवून झाले। तेल मी आधीच गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं। आता आपण कोफ्ते घालून घेऊया। कोफ्ते घातले, आधी थोडंसं फुल ठेवायचं गॅस, नंतर कमी करायचा आणि सारखं हलवत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूने आपले कलरही छान येते आणि मध्येपर्यंत तळल्या जाते। हे कोफ्ते एकसारखे तळल्या जाते, बघू शकता तुम्ही कलरही छान आला। चला तर आपण राहिलेले कोफ्ते पण तळून घेऊया। मस्त असे तुम्हाला एक दाखवते मी, कलरही छान आला बघू शकता तुम्ही आणि जाळीसुद्धा आली। चला याप्रमाणे आपण सगळे कोफ्ते छान तळून झाले, बघू शकता तुम्ही कलरही छान आला। आता आपण करीची तयारी करून घेऊया। कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं, हिंग घातला, गरम तेल झालं की त्यानंतर मसाला घातला, थोडीशी कोथिंबीर घातली, छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला। आधी हळद घातली अर्धा चमचा, 3 ते 4 चमचे मी लाल तिखट घातलं आणि हा कांदा लसूण मसाला घातला 1 मोठा चमचा, कोथिंबीर घातली, छान परतून घेतलं आणि गरम पाणी घातलं। हे वाटण मी कांदा लसूण अद्रक 1 टमाटर काजू आणि खोबरं हे सगळं भाजून घेऊन याचं वाटण तयार केलं। चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं दाटसर ठेवायचं, खूप पातळ नाही करायचं आणि छान उकळू द्यायचं 1 7-8 मिनिट, म्हणजे छान कलरही येते आणि चवीला सुद्धा छान लागते। तुम्ही हे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा कोफ्ते सोडू शकता किंवा असं वरतून सुद्धा घेऊ शकता। असं वरतून घेतल्यामुळे छान कुरकुरीत थोडेसे कोफ्ते राहतात, खूप नरम होत नाही। थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीला तर खूप छान झाले। पोळीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता। प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।